नमस्कार. मी लक्ष्मणराव शिंदे. आध्यात्मिक कथा या सदरामध्ये मी आज तुम्हाला एक नवीन गोष्ट सांगणार आहे. एका गावामध्ये एक सत्पुरुष राहत असतो. त्याचा बराच मोठा शिष्यगण असतो आणि तो चांगलं कार्य करत असतो. लोकांना आध्यात्मिक गोष्टी सांगतो, जगण्याचे नियम सांगतो, लोकांनी कसं वागावं सांगत असतो आणि गावोगावी तो जात असतो. त्याचं बरंच शिष्यगण तयार झालेला असतो. ते त्याच्या बरोबर नेहमी असतात. एके दिवशी तो ऋषी ध्यानस्थ बसल्यानंतर त्याचं असं लक्षात येतं की मी 1-2 दिवसातच मरणार आहे आणि मेल्यानंतर माझ्या या जन्मामध्ये माझ्या हातून थोडंसं पाप झाल्यामुळं पुढचा जन्म हा मला डुकराचा मिळणार आहे. त्याला आश्चर्य वाटतं स्वतःलाच की मग पुढच्या जन्मी डुक्कर. विचार करतो की यावर काहीतरी उपाय काढला पाहिजे. मग तो सगळ्या शिष्यांना बोलवतो आणि सांगतो की मी 1-2 दिवसात मरणार आहे. मेल्यानंतर शेजारच्या गावामध्ये एका पडक्या वाड्यामध्ये एका डुकरीणीला पिल्लं होणार आहे. त्या पिल्लामध्ये मी एक असणार आहे आणि त्या पिल्लाला तुम्ही धरून लगेच मारून टाकायचं. तर शिष्य म्हणतात, अहो पण 5-7 पिल्लं असतील, त्यातलं नेमकं पिल्लू कोणतं? तर तो महाराज म्हणतो की ज्या डुकराच्या पिल्लाच्या मस्तकावर पांढरा डाग आहे तो मीच आहे. मला मारून टाकून त्या योनीतून मुक्तता करा. शिष्य म्हणतात ठीक आहे. आणि खरंच 1-2 दिवसांनी तो साधू मरतो. मग ते शिष्यगण म्हणतात, चल आपल्या गुरुने तर सांगितलं आहे की त्यांना जन्मातून मुक्ती द्यायची आहे, डुकराच्या जन्मातून, तर आपण त्यांना मुक्ती देऊया. म्हणून ते निघतात. तोच सोसाट्याचा भयंकर वारा सुटतो. खूप मोठा पाऊस पडतो. तो पाऊस थांबायला तयार नसतं. असं 2-3 दिवस खूप पाऊस पडल्यानंतर त्या शेजारच्या गावामध्ये आणि या गावामध्ये एक मोठी नदी वाहत असते आणि त्या नदीला मोठा पूर येतो. त्यामुळं ही शिष्यगण मंडळी त्या गावात जाऊ शकत नाही आणि हा पूर ओसरायला जवळजवळ 1 महिन्याचा कालावधी निघून जातो. 1 महिन्यानंतर त्या नदीचं पाणी कमी झाल्यानंतर ही शिष्यगण मंडळी त्या गावात पोहोचतात आणि खरोखरच पाहतात तर तिथे एका डुकरीणीला 7-8 पिल्लं झालेली आहेत आणि ती सर्व पिल्लं त्या शेजारच्या डबक्यामध्ये चिखलामध्ये खेळत आहेत, आनंदाने खेळत आहेत. त्या गटारीमध्ये लोळण्यात त्यांना एक प्रकारचा आनंद वाटतो आहे. मग त्या शिष्यगणांनी ते त्याच्या माथ्यावर पांढरा डाग असलेलं पिल्लू शोधून काढलं, थोडंसं लांब नेणं आणि त्याला मारून टाकणार. तेवढ्यात तो डुकराच्या पिल्लात लपलेला तो साधू बोलतो की थांबा शिष्यानो थांबा. ते म्हणतात, का महाराज? तो म्हणतो, बघा मी या ठिकाणी जन्मलो, या योनीमध्ये जन्मलो, डुक्कर म्हणून जन्मलो, पण या महिन्याच्या कालावधीमध्ये मला असं लक्षात आलं आहे की ही डुक्कर योनीसुद्धा छान आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा आनंद आहे, गटारात लोळण्यात सुद्धा आनंद आहे. म्हणून कृपया मला मारू नका, मला हे जीवन जगू द्या. शिष्य म्हणतात, बरं महाराज. निघून जातात आणि ते पिल्लू तसंच खेळायला लागतं. तात्पर्य असं की एखादा माणूस किती का विद्वान असे ना, पण जेव्हा एखाद्या संगतीत राहतो, घाणेरड्या वातावरणात राहतो, चिखलात राहतो, तेव्हा त्या गोष्टीसुद्धा त्याला आवडायला लागतात. हा काळाचा परिणाम आहे. तेव्हा काळाचा परिणाम आपल्यावर होऊ देऊ नका. आपण अस्तित्व शोधण्याचा प्रयत्न करा. नमस्कार.